हॅलो 4 रन. पहिल्याच बॉलवर चौकार आणि त्यानंतर दुसरा बॉल वाईट. टीमची धावसंख्या 5. टॉस जिंकला होता ते कोंडाईवाडी या टीमने. ओ चांगला पूल, शॉर्ट पूल, बॉल चालला डीप मध्ये, भरपूर गॅप आहे, बॉल जाईल सीमारेषे बाहेर. दुसरा चौकार. चांगली फलंदाजी सुनील ऑन फायर. टीमची धावसंख्या 9 ऑन बोर्ड. सुनील आणि रोहित सलामी जोडी. विजय बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. करुंगली या टीमच्या माफ करा कोंडाईवाडी या टीम कडून. व बॅटची एज, बॉल चाललाय गलीच्या रिजन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. टीमची धावसंख्या 10 ऑन 4. 10 धावा. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सचिन माने आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. व चांगला ड्राईव्ह केला इथे, फिल्डर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये सिंगल घेतली आहे. धावसंख्या 11. करुंगली या टीमची धावसंख्या चांगली उभारली आहे पहिल्या ओव्हर मध्ये. व क्लीन बॉल, ट्रिपल अचित, यष्टव उद्ध्वस्त केलेत. पहिला धक्का इथे बसलाय करुंगली या टीमला. बॅटर रोहित बाद. लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच सचिन माने आपण यायचंय. आपल्याकडे दुसरा पुकार. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचंय. नेक्स्ट बॅटर वन डाऊनच्या भूमिकेत इन ॲट नंबर 3 अनिकेत. अकरा धावा झालेत. शेवटचा बॉल. विजय बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय आणि 5 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च करत एक फलंदाज बाद केलाय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. लेफ्टी बॅटरसाठी फिल्डिंग प्लेसमेंट चेस सजवताना लॉंग ऑन लेग फिल्डर आणि एक मिड विकेट दरम्यान. व चांगला बॉल, वेगाने बॉल टाकलाय. भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय गोलंदाज विजयकडून. आणि पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाखेर संजय दा स्पोर्ट्स करुंगली या टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11. अकरा धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला तर सेकंड ओव्हरसाठी आलाय किरण. ओव्हर द विकेटने. हो पहिला बॉल, चांगला बॉल टाकलाय. पहिल्याच बॉलवर इथे बीट केले. डॉट बॉल. सुरुवात चांगली केली करणने. धावसंख्या स्थिर 11. नमस्कार. हो चांगला बॉल, गोल्डन स्पॉटवर बॉल हिट झाला आणि त्यानंतर राईज झालाय. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना टप्पा आणि तुम्ही ऐकलंय भरपूर वेळा. फुल टॉल वसूल केलाय. बॉलला अगदी अंतर कमी गाठलंय आणि ते फलंदाज बाद. थोडीशी ताकद कमी पडली सुनील यांची. दुसरा धक्का बसलाय.
करुंगली या टीमला 11 या आकड्यावरती 11वर 2 दोन्ही ओपनर बाद झालेत. रोहित आणि सुनील. नवीन बॅटर रोहन 4थ्या क्रमांकासाठी आलाय. चांगली गोलंदाजी करण आतापर्यंत रोखून धरलेत. 3 बॉल टाकलेत, एकही धावा दिली नाही आणि एक फलंदाज बाद केलाय. माफ करा, किरण. ओहो, अप्पर कट करण्याचा प्रयत्न. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे पंच. तुझी गाडी येते त्याची. बॅकफुटला इथे स्क्वेअर कट केलाय. बॉल चाललाय अगदी डिक्लेअर झोनमध्ये एका धाब्यासाठी. शेवटचा बॉल शिल्लक. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त एकच धावा दिले. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. भेदक मारा सुरू आहे गोलंदाज किरणचा. ओहो, भरपूर बाउन्स, हाफ ट्रॅकर आणि पंचा सिग्नल व्हाईट बॉल आणि 1 बाउन्स ती ओव्हर सूचित केलंय. टीमची धावसंख्या 23-23. तेवीस धावा. माफ करत 13 धावा. 13 धावा. व चांगला फटका. ऑन साइडला फिल्डर आहे तिथे. चांगला झेल. फलंदाज बाद. रोहन बाद झालाय. तिसरा धक्का बसला 13 या आकड्यावरती. तेरा धावा. 3 फलंदाज बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. सुशांत बॉलिंग मार्क सज्ज होतं तिसऱ्या ओव्हरसाठी. श्रीकांत. व बॅकफुट पंच केलाय. फिल्डर आलाय पॉइंटचा. तोपर्यंत सिंगल घेतली आहे. टीमची धावसंख्या आता 14. सुशांत बॅटिंग मार्कवर. बॉलिंग मार्क सज्ज श्रीकांत. सिंगल घेतली आहे. धावसंख्या आता 15. 15 धावा. गोलंदाज श्रीकांत. चांगली गोलंदाजी. व अनिकेतने चांगला फटका खेळलाय. बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये. धावसंख्या आता झाली आहे 17. धावपलक हलत ठेवलं गेलं. सिंगल डबलवर भर द्यावं लागेल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. व बॅकफुट लावून कट करायचा प्रयत्न. हलकीशी बॅटची एज आणि फलंदाज बाद. कॉट पॅनच्या रूपात फलंदाज बाद झालाय अनिकेत. 4था धक्का इथे बसलाय. 17वर 4 अशी परिस्थिती. 4 फलंदाज बाद झाले फलंदाज सुनील, रोहित, अनिकेत, रोहन
आता न्यू बॅटर स्वप्ने आलाय मैदानच्या आतमध्ये. एकही फलंदाज यशस्वी होत नाहीये करंगली या टीमचा. न्यू बॅटर स्वप्नील 17 धावा. स्वप्नील बॉलर तयार श्रीकांत. फुल टॉस ऑन साईडला खेळलाय. मिड ऑन नाही आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑनला थ्रो केलाय. तो पण 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या आता झाली आहे 2 धावाने 19. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. सामना 3 षटकांचा आहे. स्लॉग ओव्हर आहे. धावा करावे लागतील. फुल टॉस ऑन साईडला फिल्डर आहे. डीप मध्ये हो त्याच्या बोटाला बॉल लावून गेलाय. 2 धावेसाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत आणि टीमची धावसंख्या 21 धावा आणि षटक संपलंय. 22चं टार्गेट या मॅच मध्ये. 22 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच विशाल भाऊ स्पोर्ट्स चरण आणि शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे या 2 टीम मध्ये होणार आहे. 2 टीमचे कर्णधार. आपण टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच विशाल भाऊ स्पोर्ट्स चरण आणि शंकरदादा स्पोर्ट्स सोनवडे या 2 टीम मध्ये होणार आहे. 2 टीमचे कर्णधार. आपण टॉस साठी या. पहिला बॉल डॉट. लो स्कोरिंग मॅच. 22चं टार्गेट या मॅच मध्ये. मोर्या स्पोर्ट्स कोंडाईवाडी विरुद्ध संजयदा स्पोर्ट्स करुंगली.
22चं टार्गेट ठेवलंय करुंगली या टीमने. चांगला फटका ऑन साईडला, भरपूर गॅप आहे, बॉल जाईल सीमारेषे बाहेर. आला इथे चौकार श्रीकांतच्या बॅटमधून. इनिंग मध्ये करतो, मॅच सुरू त्यांचं करतो. चौका ठोकला इथे. नेक्स्ट बॉल. हो, बॅकफूट लावून अप्पर कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण लो स्कोरिंग मॅचेस, धावा कमी आहेत, टार्गेट कमी आहे, मापक आव्हान आहे. तत्पूर्वी 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणश्री उपाध्यक्ष आदरणश्री सोमनाथ भाऊ नाईकवाडी यांचे इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. खास गावावरून आलेत ते. आणि तत्पूर्वी तिथे चौका ठोकलाय श्रीकांतने. धावसंख्या आता झाली आहे 8. धावसंख्या 8. बॉलर तयार सुनील. व चांगला फटका, बॉल हवेत आहे, भरपूर गॅप आहे, बॉल जाईल सीमारेषे आहे बाहेर आणि ते षटकार. धावसंख्या आता झटपट बदलली आहे 14. बॉल झालेत 5 बॉल झालेत या पहिल्या ओव्हरमध्ये. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. 22चं टार्गेट. मॅच लवकर संपवतोय असं वाटते बॅटर श्रीकांत. 8 धावांची गरज या मॅच मध्ये. सुनील मागा ठरलाय व चांगला फटका, बॅकफूट पंच केलाय आणि फिल्डर आहे तिथे कव्हर मध्ये सिंगल वर समाधान मानलाय. टीमची धावसंख्या 15. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. आता फक्त 15 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 7 धावांची गरज या मॅच मध्ये. चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचं रूपांतर केलंय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या आता 17. अजूनही 5 धावांची गरज या मॅच मध्ये. हो, चांगला बॉल, रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न इथे. डॉट बॉल. गोलंदाज करण आलाय. 22चं टार्गेट. कोंडाईवाडी पूर्णपणे मॅच मध्ये आहे. हो, ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे डीप कव्हर मध्ये. एकाच धावावर समाधान मानलंय. टीमची धावसंख्या 18. नो टेन्शन खेळतायत कारण टार्गेट कमी आहे. 22चं टार्गेट. आता फक्त 4 धावांची गरज या मॅच मध्ये. उच बॉल हवेत. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगला झेल, चांगला जजमेंट. फलंदाज बाद योगेश बाद. पहिला धक्का इथे बसलाय. कोंडाईवाडी या टीमला थोडंसं टार्गेट जास्त पाहिजे होतं. 30चं टार्गेट पाहतं कमीत कमी, तर मॅच मध्ये चुरस आली असती. नो बॅटर अजित. मागील मॅचचा सामनावीर, हिरो ठरला होता तो बॅटर आलाय 1 डाऊनच्या भूमिकेत. 4 धाव्यांची गरज आहे. दुसऱ्या ओव्हरमधील 4 बॉल झालेत करण यांचे.
हो ड्राईव्ह करायचा प्रयत्न फिल्डर आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचा बॉल शिल्लक. आता समीकरण झालंय विजयासाठी 7 चेंडू 4 धावांची गरज या मॅच मध्ये. फुलटॉस ऑन साईडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धावा कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय. थ्रो केलाय विकेट किपर एंडला आणि रनआउट. अनिकेत बाद झालाय. माफ करा अजित बाद झालाय. टीमची धावसंख्या 19 वर दुसरा धक्का बसलाय. आता समीकरण 7 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज या मॅच मध्ये. अजित बाद झालाय. न्यू बॅटर आलाय मैदानच्या आतमध्ये. अमर. तीन रनची आवश्यकता आहे. बॉलर तयार. स्ट्रायकिंग बॅटर्स श्रीकांत. बॉलिंग मार्क सज्जन रोहित. व चांगला फटका. फिल्डर आहे डीप मध्ये. एक खास धावर समाधान मानलाय. टीमची धावसंख्या 20-20. 5 बॉल 2 धावांची गरज. डॉट बॉल आहे तर मॅच मध्ये रंगत येऊ शकते. स्ट्रायकिंगला फ्रेश बॅटर अमर. 5 बॉल 2 धावांची गरज. क्लोज क्षेत्रशे लावले गेलेत. रोहित तयार. हो चांगला बॉल. दुसरा बॉल डॉट. आता समीकरण 4 चेंडू 2 धावांची गरज. दोन धावांची गरज. 4 चेंडू 2 धावांची गरज. बॅटर तयार. व चांगला फटका. बॅकफूट पंच केलाय. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी टीमची धावसंख्या 21. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. जर सामना टाय झाला तर प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी घोषित केला जाईल. 3 बॉल मध्ये 1 धावांची गरज. 21 धावाचा स्कोर लेवल झालाय. बॉलर तयार रोहित. हो हा देखील चांगला बॉल. डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 1 धावेची गरज. काय सामना रंगलाय. पैसा वसूल मॅच. हृदयाची धडधड वाढली आहे. मॅच आता क्लोज झाली आहे. 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज. दोन्ही टीम संघर्ष करतायत. हो चांगला फटका ऑन साईडला. रनआउटची संधी आणि इथे डायरेक्ट थ्रो तर केलाय. बघूया निर्णय येणे पेंडिंग आहे आणि बघूया काय निर्णय येतो. हा डिसिजन महत्वाचा आहे. दोन्ही पंच एकत्र आलेत. एका धावेची गरज होते परंतु आता रनआउट आहे की नाही. डिसिजन आहे क्लोज. थर्ड अंपायर साठी रेफर केलं इथे. ही संपूर्ण स्पर्धा MTC लाईव्ह या ओम साई MTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर प्रक्षेपण केलं. त्यात स्लो मोशन मध्ये पाहिलं जाईल.
फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला की नाही, दूध का दूध पाणी का पाणी. फलंदाज आउट. बॅट हवेत आहे, बॅट ट्रॅक झाली नव्हती आणि आता समीकरण झालंय. एक चेंडू एक धाव्यांची गरज. काय सामना रंगलाय, पैसा वसूल मॅच. सर्व संघ सूचना, रिव्ह्यू फक्त पंचच घेतील, बाकी कोणी टीम घेणार नाही. रिव्ह्यू सिस्टीम फक्त पंचांसाठी आहे, बाकी कोणी संघ रिव्ह्यू घेणार नाही आहे. आता मॅच रंगत्या स्थितीमध्ये शेवटचा बॉल, श्वास रोखून देणार सामना. एक बॉल एक धावांची गरज. आता सर्वांच्या नजरा या मॅचवर लागलेत. बॅटिंग मार्कवर सज्ज आहे तो श्रीकांत आणि नॉन स्ट्राईक हँडला विजय. एक बॉल मध्ये एक धावांची गरज. सामना सोडला नाही आहे इथे रोहितने. बघा काय घडतंय, काय बिघडतंय, कोणता संघ जिंकतोय. एक बॉल एक धावा. रोहित तयार, बॉलिंग मार्कवर. समोर बॅटर श्रीकांत थांबवलंय. एक बॉल एक धावांची गरज. बॉलर तयार रोहित. एक बॉल एक धावा. फक्त दिशा दिली आणि हा सामना जिंकलाय. अर्थातच मोरिया स्पोर्ट्स कोंडाईवाडी आपलं हार्दिक अभिनंदन. परंतु चांगला संघर्ष केलाय, चांगली मॅच पाहायला मिळाली सर्व प्रेक्षकांना. संजय द स्पोर्ट्स करंगली आपलं देखील हार्दिक आभार. सामना वेळ ठरलाय या मॅचचा. अर्थातच श्रीकांत